यश सर काय 500 करोडचे मालक आहे, म्हणजे समीर सरांचे किमान 10% तरी असतील ना. 10%च्या हिशोबाने 500 मायनस 10 म्हणजे 490 करोड. हॅलो. हॅलो हॅलो सर, आज माझ्या खूप अपॉइंटमेंट्स होत्या, पार्लर, शॉपिंग, कॉफी शॉप, पण तुम्ही तू माझ्याशीच बोलतेस ना? हे बघा सर, तुम्ही मला इथे बोलवलं म्हणून मी इथे आले. तुम्ही जर का मला मनवायला आला असाल ना. नाही, मी इथे मनवायला आलेलो नाहीये. मग काय काम होतं? आपण नेहमी कामासाठीच भेटलं पाहिजे का? नाही म्हणजे पण आपल्याबद्दल बोलायलाही भेटूच शकतो. मग लाजणं झालं की बोलू. बोला ना सर. फ्रेंडशिप बद्दल तुझं काय म्हणणं आहे? म्हणजे बेस्ट फ्रेंड म्हणल्यानंतर डोळ्यासमोर कोण येतं? कोण आहे? तशी तर माझी बेस्ट फ्रेंड नेहा आहे. हा, पण आज तुम्ही इथे बोलवल्यापासून. नाही, आजचं नव्याने काही नको. आपण नेहा विषयीच बोलूया. ओके. नेहा तुझी बेस्ट फ्रेंड आहे बरोबर. तसा यश माझा बेस्ट फ्रेंड आहे. हा एकच थॉट आहे जिथे ना आपलं कुठेतरी काहीतरी जुळतंय. अरे वा, काहीतरी जुळतंय म्हणजे चांगलंच आहे ना. हिला जुळणंच महत्वाचं वाटतं नेहमी. ऐक ना, नेहा तुझी बेस्ट फ्रेंड आहे, यश माझा बेस्ट फ्रेंड आहे बरोबर. आणि त्या दोघांची मैत्री खूप छान आहे. म्हणजे त्यांची मैत्री एवढी छान कधी झाली त्यांचं त्यांनाही कळलं नाही. आणि नंतर मग यशने नेहासाठी काय काय केलं हे तर तुला माहिती आहेच आहे. हो सर, पण सर नेहाचं असं म्हणणं आहे की यश सरांनी तिच्याशी चीटिंग. नाहीच. यश असा चिटिंग करू शकतो का? खरं सांग, यश चिटिंग करणाऱ्यातला मुलगा आहे का? यश कधीच कोणाशी चिटिंग करणार. मग आता मुद्दा असा आहे की आपण जर त्यांचे बेस्ट फ्रेंड आहोत तर मग त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह करणं ही आपली नैतिक जबाबदारी नाही का? नाही तर मग आपल्या मैत्रीला अर्थ काय? ते सगळं बरोबर आहे सर, पण मग आता बरोबर आहे म्हणल्यानंतर मग परत पण कशाला? बरोबर आहे म्हणलं की बरोबर आहे. ऐक, मी सरळ मुद्द्याला हात घालतो. यशने एक पार्टी ठेवलेली आहे, त्या पार्टीला नेहा येणं फार आवश्यक आहे. यश तिची वाट पाहतोय आणि नेहाला घेऊन यायची जबाबदारी मी तुझ्यावरती सोपवतोय. पण सर. नाही, आता पण वगैरे काहीच नाही. यश तिची वाट पाहणार आहे, त्या पार्टीला नेहाने येणं भयंकर गरजेचं आहे. ओके, सो तू नेहाला घेऊन येणार, दॅट इज फायनल. बस, आता नो विषय, नो चर्चा. नक्की हा सगळं काय प्रकार आहे? यश सर नेहाच्या एवढे का मागे लागलेत? परी पण नेहमी 500 करोड बद्दल बोलायची. खरंच तसं काही नसेल ना सर? नेहा आणि यश दोघांनी पार्टीमध्ये. करेक्ट सर, यशचं नेहावर प्रेम वगैरे. फार विचार करतेस तू शेफाली. काय जड काय झालं? अरे सॉरी, रिलॅक्स. ऐक ना, त्या पार्टीमध्ये यश आणि नेहा असणं गरजेचं आहेच आहे. पण मी आहे ना, तू तरी येच, पण नेहाला घेऊन येशील ना? तुमच्याशी भेटण्यासाठी जर नेहा निमित्त बनत असेल तर मी तिला कुठेही आणायला तयार आहे. थँक्यू. प्रॉमिस? थँक्यू सो मच. माझं काम झालं. प्लीज नेहाला घेऊन ये त्या पार्टीमध्ये. यश नेहाची वाट पाहतोय. प्लीज प्लीज. हो सर. थँक्यू सो मच. थँक्स. बाय. सर, समीर जर आता मला भेटायला आले तर कीच काहीतरी स्पेशल असणार. काय झालं? कोण बुड्डी? सरक बाजूला हो. अरे देवा, शेफाली. अगं शेफाली, काय झालं? काय एवढं रडायला? अगं तू सांगितलं नाहीस तर आम्हाला कसं कळणार आहे? ए बाई, अगं काहीतरी बोल ना. शेफाली, तुझ्या रडण्यानी सगळी सोसायटी दारात जमा झाली. पण त्याचा काय उपयोग आहे काकू? जिने विचारायला हवं ती तर किचन मधून बाहेरच येत नाहीये. अगं पण काय झालं ते तर सांग ना आधी, मग नेहाशी काय बोलायचं ते मी बोलते. हार्ट ब्रेक झालाय माझा. हा?
अरे देवा, आणि हे तू आत्ता सांगतेस? अगं तू तरी काय बोलत बसले? जा आतमध्ये नेहाला बाहेर घेऊन ये आणि डॉक्टरला फोन करायला सांग. अरे इतक्या लहान वयामध्ये हार्ट अटॅक म्हणजे कठीणच आहे बाबा. ओ इंजिनियर, हा? ती काहीतरी वेगळं म्हणते आणि तुम्ही काहीतरी वेगळंच समजताय. अगं आत्ताच बोलली ना ती हार्ट अटॅक आला म्हणून. अरे बंडू, काका, मी म्हणाले माझा हार्ट ब्रेक झालाय, म्हणजे मेरा दिल तोड दिया है किसी ने. तो गेला हो, पण माझे 500 करोडही घेऊन गेला. ए बाई, तू आधी नीट काय ते ठरव. आधी वेगळं बोलत होतीस, आता सांगते 500 करोड गेले म्हणून. म्हणजे मी डॉक्टरला घेऊन येऊ का पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट करू 500 करोड गेल्याची? हो ना, मला पण काही कळेनासच झालं हो हिचं. अगं पण हिच्याकडे 500 करोड कुठून आले? शेफाली, अगं आम्ही काय विचारतोय? अगं तू नीट काय ते सांगणार आहेस का? काकू, तुम्ही दोघं उगाच टेन्शन घेताय. तुम्ही समजता ना तसं काही नाहीये. तिला वाईट वाटतंय म्हणून ती रडतीये. अगो बाई, वाईट वाटलं म्हणून एवढं रडतात का? आधी तुझं ते रडणं थांबव बरं. आणि तुम्ही पण प्लीज निघा. हा, तुम्ही पण नका टेन्शन घेऊ. ती अशीच रडते म्हणते. ती मी सांगून माझं ऐकत नाहीये काकू, तर तुमचं काय ऐकेल? राहू द्या, ती रडेल रडेल आणि शांत होईल. बघितलं, मी आल्यापासून याची वागणूक मिळते मला. मग मी रडू नको तर काय करू? मेरे 500 करोड का सपना अधूरा रह गया काका. मेरे 500 करोड का सपना अधूरा रह गया. मावशी बस ना, आता किती रडते. आईने मला एवढं मारलं तरी मी रडत नाही. तू तर स्ट्रॉंग आलेस ना. खरंय तुझं परी. आता मी सावरायला हवं. मनातलं दुःख पचवून यातून बाहेर पडायला हवं. चला आता ही निदान माणसात तरी येते. एवढं सोपं नाहीये ते. एवढं सोपं नाहीये. आता ना मला हार्ट ब्रेक सेलिब्रेशन करावं लागणार आहे. हे का आता नवीन? हो, माणसाला झालेलं दुःख सुद्धा साजरा करता आलं पाहिजे. तेच करणार आहे मी आज. नेहा, अगं लवकर तयार हो. आपल्याला आज माझं हार्ट ब्रेक सेलिब्रेशन एन्जॉय करायला जायचंय. म्हणजे नेमकं काय करणार आहेस ग? काही नाही, एखाद्या साध्या 5 स्टार रेस्टॉरंट मध्ये जाणार, थोडंफार खाणार, उलटू धमाल करणार. तेवढंच एक सेलिब्रेशन मुळे रिलॅक्सेशन. नेहा, अगं होतीयस ना रेडी? पटकन ये. अजिबात नाही, मी परीला सोडून कुठेही नाही जाणार काकू. शेफाली मावशी, आई जर येत नसेल तर मी येते ना तुझ्या सोबत. आपण दोघी मिळून पार्टी तुझी साजरी करू. परी, तू जरा गप्प बस. असं पार्टीत लहान मुलं जात नाही. ऐकलं तुम्ही दोघांनी? हे असं आहे सगळं. मी सगळ्यांसाठी असते हो, पण माझ्या गरजेच्या वेळी कोणीच नसतं. तो गेला, 500 करोडची स्वप्न दाखवून गेला, पण माझी मैत्रीणही माझी राहिली नाहीये. काय करू मी आता, तुम्हीच सांगा. कसं जगू, कसं जगाला तोंड दाखवू मी? म्हणजे मी जगायचंच नाही का? माझा ज्यांच्यावर हक्क आहे त्यांच्यासमोर मी हट्टही करू शकत नाही का? शेफाली, तुझं रडणं बघून आता माझ्याही डोळ्यात पाणी यायला लागलंय ग. तुला काय हवंय? नेहा तुझ्या बरोबर यायला हवे एवढंच ना? हो. मग चल, आज चल चल तरी बाळा. नेहा, नेहा जा ग तिच्या बरोबर. काकू, मला जर तिला सांगायचं होतं ते सगळं सांगून झालं. अगं पण आता मी सांगते म्हणून तरी जा. अगं रागाच्या भरात जर जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं ना हिनी, तर आयुष्यभर सल राहील. एक तर हल्लीच्या मुलांचं काही सांगता येत नाही.
त्यात हिच आता नाहीच नाही. काकू, मी तिला नीट ओळखते. ती दुसऱ्याचा जीव घेईल, स्वतःचा जीव देणार नाही. कशी रडते बिचारी. ती रडेल रडेल आणि शांत होईल का? तुम्ही टेन्शन घेऊ नका. ए बाई, आता गप्प बस ना जरा. का अख्खी सोसायटी जमा करतेस? काका तुम्ही तिला सांगा ना, ती नाही म्हणत आहे म्हणून मी रडतेय ना. नेहा, तू तरी ऐक ना माझं. मला नाही जायचे का? आता मी पण तुझं काही ऐकणार नाहीये. तूच जाणार आहेस, कारण तुला पण बरं वाटेल. आणि मलाही, आणि मलाही. तू जरा गप्प बसतेस का? मी बोलते ना तिच्याशी. मी परीला सोडून नाही जाणार का? अगं, परीची काळजी घ्यायला मी आहे ना. बघा काकू बघा, तुम्ही एवढं बोलून सुद्धा ती तुमचं ऐकायला तयारच नाहीये काकू. आता मी काय करू काकू? कोणाच्या तोंडाकडे बघू? या जगाला कशी सामोरे जाऊ काकू? ए, शांत हो. तू नौटंकी. चल येते मी. काय? तू येतेस? येस, मला माहित होतं तू मला कधी नाही म्हणूच शकत नाहीस. यू आर माय बेस्ट फ्रेंड. चला आपण तुझ्यासाठी ड्रेस सिलेक्ट करू. सिलेक्ट काय करायचंय? माझ्याकडे जे आहे ते कपडे मी घालणार आहे. सॉरी, आपण पार्टीला जातोय आणि पार्टीमध्ये तुझ्यावर काय छान दिसेल हे फक्त मला माहितीये. तू चल ग काकू, चल. अगं काय करणार? हॅलो पप्पा, कुठे आहात तुम्ही? आज यशची सक्सेस पार्टी आहे ना. आम्ही सगळे तुम्हाला खूप मिस करतोय. खरंच? बरं बरं, काळजी घ्या आणि लवकर या हा. आम्ही इथे सगळे ना तुमची खूप वाट बघतोय. मिथिला डंब असं म्हणता म्हणता बरीच हुशार व्हायला लागली. ओके, हा ठेवते. वहिनी, तुम्ही इथे? काही नाही ग, सहज बघायला आले होते. म्हटलं पार्टीसाठी तू तयार झालीस की नाही? हो. कोणाला फोन केला होता? पप्पा ना का? हो. ओ सो गुड. बरं झालंस तू त्यांना फोन केलास आणि पार्टी बद्दल सांगितलंस. आय एम शुअर त्यांना खूप आनंद झाला असेल. हो ना. अहो, पप्पा तर म्हणत होते यापुढे असं काहीही करायच्या आधी मला विचारायचं. त्या घरातली मोठी सून आहे मी. मला सगळं कळलं पाहिजे. Am I clear? वहिनी, पण तुम्ही मला सांगितलं नाहीत की मी कशी दिसते ते. तू ना क्वीन ऑफ ब्लंडर. क्वीन ऑफ लंडन. वा, छान काहीतरी. ते काय, तू तयार नाही झाला अजून? चल लवकर. आणि काय करून ठेवलं? परफ्यूमचे काय चाललंय? अरे किती वास येतोय, सगळे का वर काढले? वापरायला काय चाललंय? अरे सगळे एकत्र का काढले यार? किती गडद झालाय तो स्मेल. का म्हणजे वापरायला? मला तयारीच्या बाबतीत कुठली रिस्क घ्यायची नाही. वा, म्हणून सगळे एकत्र. बरं चल लवकर, खाली सगळे वाट पाहत आहेत. अरे हो काय हो, तू होस्ट आहेस, लवकर ये खाली. चल. अरे मी तुझ्याशी बोलतोय यार. सगळेजण यायला सुरुवात झाली, लवकर ये. येते. एवढा एकच प्रश्न पडला, ती येते ना? मी आता काही सांगणार नाही, तू खाली ये लवकर, मी वाट बघतोय. ऐक ना समीर, हे काय करून ठेवलंयस यार? आवाज बघ कसा आहे. कमाल आहे यार. काय कसं आहे? अगं नेहाचं काय
अगं नेहा कसली भारी दिसतेस तू. बोले तू एकदम अशी. गप्प बस. अगं नेहा खरंच सांगते मी जर काय आता मुलगा असले असते ना तर मी तुला लगेच प्रपोज केलं असतं. अरे छट मंगनी पड बिया नेहा आणि मग हनीमूनला डायरेक्ट मॉलडीव्ह. झालं तुझं? चोख सपाट पण आज तू खूप सुंदर दिसतेस नेहा. तू कधी तयार होणार आहेस? मी तयार झाल्यावर तर तू बघ. आता आपण थेट माझ्या घरी जाऊ, मग मी तिथे रेडी होणार आणि मग आपण पार्टीला जाऊ. ओके? तू हट्ट केला म्हणून मला ही साडी वगैरे नेसावी लागली, नाहीतर मला नव्हतं व्हायचं एवढं तयार. आणि कोणाच्या तरी हट्टामुळे मला हे सगळं करावं लागतंय. काय? कोणाचं हट्ट? नाही म्हणजे कट्टीमुळे. आता आपण कोणाशी भांडलो तर आपण कट्टी घेतो ना, तर कट्टीमुळे मला ही अशी ब्रेकअप पार्टी करावी लागते. तुझं ब्रेकअप झालं असं तू म्हणतीयस, पण तुला खरंच वाईट वाटतंय ना का आनंद होतोय? किती प्रश्न विचारतेस ग तू नेहा. माझी ब्रेकअप पार्टी आहे ना, मग आता मी सांगेन तेच तू करायचं. जास्त विचारू नकोस मला काही. ठीक आहे, चल आता. हा बाळा. काय? विसरलीस? आता काय? आई तू आज खूप छान दिसतेस. थँक्यू बाळा. शेफाली मावशीने तयार केलं ना म्हणून. ए परी, जरा कधी माझी पण तारीफ करत जा ना. नाही नको नको असू दे. आता तुझ्या आई इतकी नसली तरी मी सुद्धा सुंदरच आहे. नेहा चल आपल्याला लेट होतोय. परी बाळा, मी जाऊन येते. दंगा करायचा नाही आणि काकाकूंना त्रास द्यायचा नाही. हो.